खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचं म्हटलंय। यावर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार बैठक घेत उत्तर दिलंय। आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईन योजना हा कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असूनही 12-13 वर्षांनंतर जाग आलेल्या खासदारांनी योजनेला दिलेल्या भेटीचं मी स्वागत करत असल्याचं सांगितलं। थेट पाईपलाईनच्या कामाची कोणतीही चौकशी करा, काहीही निष्पन्न होणार नाही असा विश्वास व्यक्त करत ज्या रुईकर कॉलनी भागात खासदार महाडिक राहतात त्या भागात 10 नोव्हेंबरपासून थेट पाईपलाईनचं पाणी मिळतंय, मग योजनेवरून राजकारण करत थेट पाईपलाईन योजनेची बदनामी का करता असा खडा सवाल आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। खासदारकीची दुसरी टर्म असणाऱ्या महाडिकांनी योजनेचा अभ्यास न करणं हे दुर्दैवी असून खरं तर काळम्मावाडी ते कोल्हापूर ही 53 किलोमीटरची पाईपलाईन योजना असून शहरातील अंतर्गत पाणी पुरवठ्यामध्ये होणारे अडथळे हे अमृत योजनेचा भाग आहेत हे त्यांना माहीत नसल्यामुळे त्यांची कीव येते अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी खासदार महाडिकांचा समाचार घेतला। भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सर्वेत थेट पाईपलाईनचं श्रेय माझ्याकडे येत असल्यामुळे या योजनेला बदनाम करण्याचं काम खासदार महाडिकांनी सुरू केलंय अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली। कारण की 5 वर्षे ते खासदार म्हणून या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून गेले, त्यावेळी त्यांनी एखादी बैठक घेतली, आढावा घेतला असं मला माझ्या निदर्शनास कुठं नाही आहे, परंतु किमान पूर्ण झाल्यावर तरी ते गेले आणि मी काय काम केले याचं अवलोकन त्यांनी केलं, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। किमान त्यांच्यामुळे लोकांच्या मनामध्ये मी केलेल्या बद्दलचं एक शिक्कामोर्तब आणखीन एकदा झालं की बंटी पाटलांनीच हे केलेलं आहे, याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहेत। मुळात थेट पाईपलाईनचा अनेकदा मी बोललेलो आहे की हा प्रोजेक्ट किती अडचणीत आला, कुठले कुठले प्रश्न, आणि सगळ्या पत्रकार मंडळींना कोल्हापूरवासियांना प्रामुख्याने माहिती आहे की यामध्ये काही अडचणी आलेल्या। आता पाणी चालू झाल्यानंतर काही तांत्रिक अडचणी आल्या, त्या ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु पाणी त्यांचं अज्ञानाची मला कीव येते। कारण की थेट पाईपलाईनमध्ये पुईखडीपर्यंत पाणी आणणं हा प्रोजेक्ट आहे आणि तिथनं पुढची वितरण व्यवस्था ही अमृतमधनंच आहे। म्हणजे मुळात त्यांनी थोडी माहिती घेतली असती तर बोलायला संयुक्तिक झालं असतं। 2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना 887 दिवस थेट पाईपलाईन योजनेच्या परवानग्या थांबवल्या होत्या। हे वास्तव स्वीकारून खासदार महाडिक योजनेची चौकशीची मागणी करत असतील तर त्यांच्या या मागणीचं मी स्वागत करतो असंही आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। थेट पाईपलाईन योजनेचं काम सुरू असताना चंद्रकांत पाटील हे देखील कोल्हापूरचे पालकमंत्री होते, त्यामुळे चौकशीतून काहीतरी ऑन पेपर आणून खासदार महाडिक यांना भाजपच्या कुणाला तरी अडचणीत आणायचंय का अशी शंकाही आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केली। थेट पाईपलाईन योजनेचे पाणी पुईखडीपर्यंत आले असून वितरणाची व्यवस्था अमृत योजनेतून करण्यात येत आहे आणि अमृत योजनेचे काम भाजपचे मंत्री सुरेश खाडे यांच्या बंधूकडे आहे। हे काम गेली अनेक वर्ष रखडलं असून महापालिकेनं अमृत योजनेच्या ठेकेदारांना 9 कोटींचा दंड केला आहे। हा दंड माफ व्हावा यासाठी खासदार महाडिक यांनी प्रयत्न केलेत, त्यामुळे अमृत योजनेचं काम ताबडतोब सुरू व्हावं यासाठी खासदार महाडिकांनी तातडीनं आढावा घ्यावा असं आव्हानही आमदार पाटील यांनी दिलं। हा पाठलाग करून मी सातत्यानं बैठका घेऊन लवकर व्हावी यात राजकारण कुठलंही न आणता माझा प्रयत्न। महापालिकेनं 9 कोटीचा दंड केलेला आहे, तो दंड माफ व्हावा म्हणून त्यांनी राज्य शासनाकडे विनंती केलेली आहे आणि त्यामुळे ह्यात थोडं लक्ष त्यांनी उद्याच्या उद्या एक बैठक घेऊन अमृतच्या योजनेचा आढावा घेतला तर मला वाटतं मी जे आणलेलं पाणी पुईखडीला आहे ते आणखीन जास्ती लोकांच्यापर्यंत पोहोचायला मदत होईल। मुळात जे पुईखडीला पाणी आलेलं आहे ते आहे या वितरण व्यवस्थेतून सगळ्या शहरामध्ये पोहोचलेलं आहे। सी आणि डी वॉर्डमध्ये जो क्रॉस करायचं काम चालू आहे त्याला वेळ लागेल आणि प्रत्येक ठिकाणी हे क्रॉस होऊन पाणी जाणार आहे आणि म्हणून आत्ता सकाळी जे मंडळी सगळी ए बी सी ई वॉर्डातली जी काही मंडळी तिथं पुईखडीला आले होते ते सकाळी सुद्धा थेट पाईपलाईनच्या पाण्यातून अंघोळ करूनच आले होते।
आपण कुणालाही घाबरणार नाही असं सांगत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जर आरोप केले जात असतील तर सुज्ञ जनता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना योग्य उत्तर देईल असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला। पत्रकार बैठकीला आमदार जयंत आजगावकर उपस्थित होते।